याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची, आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात, जेवण करतात, चहापान करतात। हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। दुर्दैवानं असं सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय वेळेची मर्यादा दिली, राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्र मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना। नाही असं तुम्हाला करायचं असेल तर बोलू करा। सभापती महोदय, सारांशाने घ्या। सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, त्याला सारांशाने घ्या। सभापती महोदय, सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे। दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी आहे, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। आणि सभापती महोदय, आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। या आरोपींनी खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय। आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे, जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे, माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारावर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे, कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना वाचवण्याचा। दानवे साहेब, आपण वेळ दिला नाही, पण बोलू द्या, म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे। आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या आता बरोबर। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले। विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष सहभागी आहे असा थेट आरोप केलेला आहे। तसेच राष्ट्रवादी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्री संपर्कात आहेत असंही दानवे म्हणाले। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याचं आश्वासन देत कुठल्याही मंत्र्यांकडे बोट न दाखवण्याचं आवाहन केलं। मात्र त्यानंतर गुन्हा घडल्यानंतरही बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। गुन्हेगार जर खून करून असं म्हणत असेल तर त्यांचे सीडीआर तपासावेत, कोणी कोणी यांना फोन केला, कोणत्या कोणत्या राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत, एक तर राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्री आहेत असं म्हणत त्यांचे जवळचे वाल्मिक अण्णा म्हणून आहेत, त्यांनी आरोपींना फोन केल्याचा जनतेचा आरोप आहे। आरोपीवर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे। तर अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।